तुम्ही अनेक वेळा ही वनस्पती पाहिली असेल। ही आहे दगडीपाला। आयुर्वेदमध्ये हिला जयंती वेद या नावाने ओळखले जाते। ह्या वनस्पतीला दगडीपाला हे नाव का दिले असेल? कारण ही वनस्पती अत्यंत कानखर असते। जिथे माती कमी असते अशा खडकाळ जमिनीवर, जुन्या दगडीच्या भिंतीवर, रस्त्याच्या कडेला आणि दगडांच्या भेगांमध्ये ही सहजरित्या उगवते। त्यामुळे हिला दगडीपाला हे नाव दिले आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्वल झेंडे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या औषधी वनस्पतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आयुर्वेदनुसार या वनस्पतीची चव मुख्यतः तुरट, कडू आणि थोडीशी आंबट असते। ही शरीरातील वात आणि कफ हे दोन दोष कमी करण्यास मदत करते। तसेच व्रणरोपण कृच्छ्रश्रेष्ठा म्हणजे ही कोणतीही जखम असेल जी लवकर भरून येत नसेल ती लवकर भरून आणण्यासाठी ही वनस्पती उत्तम मानली जाते। रक्तस्तंभकारिणी म्हणजे दुखापत झाल्यावर किंवा त्वचा कापल्यावर वाहणारे रक्त तात्काळ थांबवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो। ह्या वनस्पतीला जमिनीपासून वर आलेली एक लांब बारीक दांडी असते, म्हणूनच आयुर्वेदात हिला एकदंडी या नावाने देखील ओळखले जाते। ह्या वनस्पतीला आयुर्वेदात खूप वापरले जाते, पण ही वनस्पती औषधी आहे, त्यामुळे हिचा औषधी वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करावा, जेणेकरून तुम्हाला या वनस्पतीचे शरीरावरती दुष्परिणाम नाही होणार। मी अशाच अनेक आयुर्वेदिक वनस्पतींबद्दल माहिती देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला असेच अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील।